अर्थातच ही महत्त्वाची माहिती आपण बघतोय। खरं तर राज ठाकरेंनीही जेव्हा फडणवीसांची भेट घेतली त्यांनी मुंबई आणि शहरांसंदर्भात ट्रॅफिक संदर्भात सांगितलं आणि त्यानंतर आता अमित ठाकरे भेटतात। अमित ठाकरे मनसेचे खरं तर युवा सेनेचे सुद्धा महत्त्वाचे नेते आहेत आणि त्या दरम्यान जर ते भेट घेत आहेत तर युवकांसाठी सुद्धा काही प्लॅनिंग घेऊन ते गेले असं कळतंय का? बघा, एकीकडे सध्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मोठी लगबग सध्या मुंबई आणि परिसरात सुरू आहे। या व्यतिरिक्त मुंबई हे सांस्कृतिक शहर म्हणून विशेष ओळखलं जातं आणि याच्यामध्येच आता सण उत्सव जवळ आलेले आहेत। त्याच्यामुळे कुठेही या सगळ्या गोष्टीला गालबोट लागू नये या संदर्भात राज ठाकरे यांनी देखील एक उपस्थित केलेला होता आणि या संदर्भात एक महत्त्वाची भेट सध्या ही मानली जाते। कारण गणेशोत्सव आहेत, गणपतीचं आगमन अनेक ठिकाणी होणार आहे, त्याप्रमाणे मंडप जे आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत। तर या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक गांभीर्यानं घेऊन त्या संदर्भात तोडगा काढणं महत्त्वाचं आहे। गणेशोत्सवाच्या आधीच खड्डे बुजणं महत्त्वाचं आहे। याशिवाय मुंबईचे रस्ते यांमध्ये ज्या पद्धतीचा घोटाळा होतोय तर त्या संदर्भात कुठेतरी एक माहिती घेणं गरजेचं आहे, इन्क्वायरी करणं गरजेचं आहे। या सगळ्या संदर्भात खरं तर ही चर्चा होणार असल्याची सध्या माहिती मिळते। त्या संदर्भात माहिती मिळते। मात्र आपण जर बघितलं या दोन्ही भेटींमध्ये खरं तर राज ठाकरेंची भेट झाली किंवा आता अमित ठाकरेंची भेट आहे जी भाजपच्या नेत्यांसोबत होती आणि अगदी एका दिवसाचा यातच फक्त कालावधी आहे, म्हणून राजकीय गोटातून याकडे कसं बघितलं जात आहे? राजकीय दृष्टिकोनातून ही भेट जी आहे ती तशी महत्त्वाची मानली जाते। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे एक जुने आणि मैत्रीपूर्ण असे संबंध आहेत आणि याच्यामध्ये याच एकूणच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह, आरटीओ अधिकाऱ्यांसह आणि मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट घेतली होती। तब्बल 1 तास वर्षा मागल्यावर त्यावेळेस चर्चा झाली होती आणि याच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा जरी झाली नसल्याचं म्हटलं गेलं असलं तरी राजकीयदृष्ट्या ही भेट महत्त्वाची होती। कारण एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी बातमी आणि अशी सगळ्या गोष्टी पुढे येत असतानाच दुसरीकडे अशा पद्धतीनं भाजपच्या नेत्यांच्या असलेल्या भेटीगाठी ह्या अतिशय महत्त्वपूर्ण आणि वेगळ्या ठरू शकतील। मात्र मुंबई शहर आणि महाराष्ट्र राज्य या दृष्टिकोनातून या बैठका असल्याचं जे आहे ते राज ठाकरे यांच्याकडून देखील सांगण्यात आलं होतं आणि आता सध्याची माहिती मिळते की एकीकडे जे आहेत ते मुंबईचे पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे मुंबई संदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टींना घेऊन खरं तर ही भेट असल्याचं जरी म्हटलं गेलं आहे तरी आशिष शेलार हे भाजपचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत। खास करून राज ठाकरे यांच्याशी देखील आशिष शेलार यांचे संबंध अतिशय चांगले आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत। दरम्यानच्या काळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे संबंध ताणले गेले होते, मात्र आता पुन्हा एकदा हे संबंध जे आहेत ते जुळले असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे। एक घरगुती कौटुंबिक असं मैत्रीपूर्ण संबंध करत आशिष शेलार आणि राज ठाकरे कौटुंबिक भेट म्हणूनही याकडे बघितलं जात आहे। मात्र ज्या अर्थी अमित ठाकरे काही कागद जे आहेत ते आशिष शेलार यांना देत आहेत त्या अर्थीच असंही असू शकतं की काही प्लॅनिंग घेऊन ते तिथे गेलेले आहेत। बघावं लागेल की नेमकं काय झालंय। अमित ठाकरे या संदर्भात माहिती देतील। धन्यवाद वैदी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।